आजचा दिवस खरंच खूप हेक्टिक आणि धावपळीचा होता. सकाळची सुरुवात छान अशी 45 मिनिटाच्या योगाने झाली आणि आजचा वेट लॉसचा दिवस आहे 6वा. तर आजही मी लवकर उठले होते आणि योगा करून झाल्यानंतर म्हटलं घराची थोडीशी साफसफाई करावी. कारण मला योगा करायला हॉलमध्ये जागा होत नाही आणि मुली खूप गोंधळ करतात. मग म्हटलं आज गॅलरी साफ करून घ्यावी पूर्ण. तर आज सकाळचा नाश्ता 1 प्लेट पोह्याने केला. त्यानंतर गॅलरी पूर्ण साफ करून घेतली आणि धुवून सुद्धा घेतली. याच्यात माझे 2 ते 2.5 तास गेले. मला बाकीचीही भरपूर कामं होती. जी गॅलरीमध्ये ग्रीन तुम्हाला दिसतंय ना टाकलेलं, तर ते सुद्धा मी वॉश करून टाकलं. छान गॅलरी धुवून काढली म्हणजे इतकं थंड-थंड वाटत होतं. बऱ्यापैकी पसारा मी सगळा आवरला. त्यानंतर स्वयंपाक करून घेतला. छान अशी पनीरची भाजी आणि बिनतेलाच्या चपात्या केल्या होत्या. सो मी 1 चपाती आणि पनीरची भाजी खाऊन घेतली. थोडासा फ्लॉवरही घेतलेला. संध्याकाळी दुपारची कामं सगळी उरकली, की मी एका मैत्रिणीची वाट बघत स्वामीनारायण मंदिरापाशी थांबले होते. तुम्ही पाहू शकता व्ह्यू इतका भारी वाटत होता. गाड्या ये-जा करत होत्या. अगदी शांत वाटत होतं. खूप वेळ इथे थांबावं असं वाटत होतं आणि झालंय अगदी तसंच. तिची वाट बघत-बघत मी 10-15 मिनिटं इथे थांबले. तर खूप शांत वाटलं मला. त्यानंतर ती आली. हिची एवढ्या वेळची वाट बघत थांबले होते आणि ही लेट आली आहे. हो, सॉरी मॅम, सॉरी. रात्री मस्त एक ज्वारीची भाकरी बनवली, त्यासोबत खरडा केला छान आणि मनसोक्त जेवले. त्यानंतर जेवण झाल्यावर आज मी खाली चालायला गेले, कारण मला दिवसभर वेळ झाला नाही. तुम्हाला तर माहिती आहे आजचा दिवस माझा खूप कामात गेलेला होता. सो कुणी नव्हतं खाली. मी 8:30 वाजता खाली गेले होते पार्किंगला. गार्डनमध्ये चालायची भीती वाटली आणि टोटल मी 7 ते 7,500 पावलं आज चाललेली आहे. जवळ-जवळ 8,000 पावलं मी चाललेली आहे आणि आजचं माझं वजन भरलेलं आहे 83.15 केजी. तुम्ही असंच माझ्यासोबत बनून राहा. भेटूयात उद्या. बाय.